काही आत्मे प्रसिद्धीसाठी जन्म घेत नाहीत, तर आत्म्यांना जागृत करण्यासाठी अवतार घेतात. आज आपण जाणून घेणार आहोत वेद, योग, कला आणि गुरुकृपा यांचा अद्भुत संगम. परमपूज्य श्री वामनराव गुळवणी महाराजांचे दिव्य जीवन चरित्र. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातील कुळुची या लहानशा खेड्यात गुरुवार 23 डिसेंबर 1886 रोजी एका महान संताचा जन्म झाला. घराण्यात सतत पूजापाठ, जप तप, उपासना, साधू संतांचा सत्संग या वातावरणात बाल वामन घडत होते. वडील वेदमूर्ती दत्तभट, तपस्वीसारखे दिनचर्या, विरक्त आणि अनासक्त जीवन. माता उमाबाई श्री दत्तात्रयांच्या परमभक्त. दत्तप्रभूंनी त्यांना अष्टगंधयुक्त चांदीच्या पादुका प्रसाद दिल्या, ज्याचे पूजन आजही वासुदेव निवास आश्रमात सुरू आहे. अशा मातापित्यांच्या उदरी जन्म घ्यायला अनेक जन्मांची पुण्याई लागते. बालपणापासूनच महाराजांना चित्रकलेची उपजत आवड होती. चित्रकलेच्या फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ग्रेड या सर्व परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या. घरच्यांची इच्छा, नोकरी, संसार, स्थिर जीवन, परंतु विश्वाचा प्रपंच करण्याचे प्रारब्ध महाराजांचे होते. सद्गुरूंचा सहवास व अनुग्रह. 1907 साली नरसोबाच्या वाडीत परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या दर्शनाचा योग आला. महाराजांनी श्री दत्तप्रभूंचा श्लोकबद्ध हारांत फोटो अर्पण केला. स्वामी प्रसन्न झाले आणि मंत्रसिद्ध प्रसाद पेटी दिली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पवनी येथे महाराज, माता उमाबाई व भगिनी गोदूताई या तिघांनाही अनुग्रह प्राप्त झाला. हवणूर येथे स्वामींचा मुक्काम असल्याचे कळताच प्रवासासाठी पैसे नव्हते, तरीही पायी प्रवास केला. ऊन ताण भूक विसरून वाटेत घोंगडी विकून शेवटी सद्गुरूंच्या चरणी पोचले. तिथे आसन, प्राणायाम, अजपाजप, दत्तमाला मंत्रण पुरश्चरण, धौती क्रिया असा घन योग मार्ग मिळाला. सामान्य ड्रॉइंग मास्तर पण महात्मा. बार्शी व पुण्यात चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी. लोकांना ते वाटत एक साधा ड्रॉइंग मास्टर, पण आत गहन साधना, गुरुचरित्र पारायण, योग, उपासना, साधेपणा हे प्रसिद्धीपासून कायम दूर राहिले. शक्तिपात दीक्षा व गुरुकृपा. होशंगाबाद इथे परमपूज्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांची भेट घडली. त्यांनी महाराजांना शक्तिपात दीक्षा दिली. इतरांना दीक्षा देण्याचा अधिकारही प्रदान केला. या क्षणापासून अनेक साधकांच्या जीवनात प्रकाश पडू लागला. कार्य, कीर्ती व लोककल्याण. पुण्यातील नारायणपेठेत 2 खोल्यांच्या भाड्याच्या घरात एक शक्ती संपन्न महात्मा राहत होता. हे कोणालाच माहिती नव्हते, पण कस्तुरी मुर्गासारखी त्यांची कीर्ती आपोआप पसरली. वेद दीक्षेचे प्रणेते, गुरुग्रंथाचे 12 खंड, श्री वासुदेव निवास आश्रम, धर्मशाळा, देवस्थाने, यज्ञ, वैम्रती, सहस्त्र चंद्रदर्शन, रौद्री शांती, अखंड सेवा आणि दानधर्म. अनेक आजार असूनही स्थितप्रज्ञ भावनेने प्रारब्ध भोगत 15 जानेवारी 1974 महाराजांनी देहविसर्जन केले आणि अव्यक्ततात विलीन झाले. असे संत शरीराने जातात, पण त्यांच्या कृपेचा प्रवाह कधीही थांबत नाही. तुम्हाला हा चरित्र प्रसंग भावला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये जय गुरुदेव लिहा आणि पुढील संत कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉन दाबा. जय गुरुदेव. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो